1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आलीये। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? लहान मुलांना शाळेतून घरी आल्यावर किंवा सकाळी सकाळी काहीतरी पौष्टिक आपण द्यायचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण हे मस्त असे पौष्टिक लाडू बनवणार आहोत। 1 कप मी डाळवा घेतलेला आहे। यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर असते। त्याचबरोबर एक बाइंडिंग एजंट म्हणून हे अत्यंत गरजेचं आहे। सो इथे फुटाण्याची डाळ मी घेतलेली आहे। हे नसेल घ्यायचं तर तुम्ही गव्हाचं पीठ भाजून घेऊ शकता किंवा नाचणीचं पीठ, राजगिराचं पीठ अशी वेगवेगळी पिठं घेऊ शकता। फक्त ते अर्धा कप घ्या। इथे डाळवा मी 1 कप भर घेतलेला आहे। आता हे मध्यम आचेवर हलकसं भाजून घेऊया। इथे डाळवा छानपैकी खमंग मी भाजून घेतलेला आहे। हलकासा रंग बदलून घ्यायचा। आता हे काढूयात का डिश मध्ये। आणि आता याच तव्यामध्ये आपण घालतो सुका मेवा। यामध्ये घेतली आहे काजू, समप्रमाणामध्ये घेतले, बदाम, अक्रोड आणि हे एकत्र भाजून घेऊया। तुपाची आवश्यकता नाही, कारण हे जे आपण घेतलं आहे सुका मेवा यामध्ये नॅचरली नैसर्गिक त्यांचं तेल असतं। सो ते पुरेसं आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये, त्यामुळे ॲडिशनल तुपाची गरज नाही। पण तुम्हाला लागत असेल तर चमचाभर तूप तुमच्या समाधानाकरता घाला। आता इथे जर बदाम आणि अक्रोड हे नसेल तर काहीही हरकत नाहीये। इथे तुम्ही 1 कपभर शेंगदाणे वापरा। शेंगदाणे ही तितकेच पौष्टिक असतात। 1 कपभर शेंगदाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता। सुका मेवा हलकासा भाजत आला की यामध्ये मी घालते अर्धा कप काळा मनुका। काळा मनुका बेदाण्यापेक्षा पौष्टिक असतो, त्यामुळे काळ्या मनुकाचा वापर करते हाडांसाठी आणि स्पेसिफिकली रक्तवाढीसाठी। सो हाही हलकासा फुलवून घेऊयात यामध्ये। चला, हे आता एकत्र छान भाजून झालेलं आहे। आता हे एक डिश मध्ये काढूया। आता याच तव्यामध्ये उरलेले जिन्नस आपण घालतो। यामध्ये सुकं किसलेलं खोबरं, जवस 2 चमचे आहेत फक्त, तीळ, दुधामध्ये जितकं कॅल्शियम असतं तितकंच कॅल्शियम 1 चमचा तुम्ही तीळ खाल्ले तर त्यामध्ये मिळतं, आणि खसखस। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र भाजून घेऊयात। जवस गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण हेल्थ म्हणतो तर त्यामध्ये पोट साफ होणं हे अत्यंत गरजेचं आहे। सो ते काम जवसेमुळे होतं। त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं, म्हणून मी जनरली जवस थोडासा घालते। जर नसेल तुम्हाला आवडत तर नाही घातला तरी चालेल। आता हे एकत्र हलकसं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। चला, हेही एकत्र छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि पुढची स्टेप करूयात। तर सगळ्यात आधी इथे घेतलेला आहे फूड प्रोसेसर। फूड प्रोसेसर नसेल तर मिक्सरमध्ये पण तुम्ही ही सेम प्रोसेस फॉलो करू शकता। यामध्ये मी घालतेय हे भाजलेलं डाळ। बेसिकली आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं, त्यामुळे हे आधी मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं। हे डाळवं जवळपास असं व्यवस्थित दळून झालेलं आहे। हलकासा रवा ठेवलाय म्हणजे अगदीच दाताखाली चिकट नको वाटायला म्हणून। आता यामध्ये सगळ्यात आधी घालूयात सुका मेवा जो आपण भाजून घेतला होता। आणि हेही मिक्सरमध्ये एकत्र करून घेऊयात। सुकामेवा पण छान भरड करून घेतलेली आहे। अगदीच बारीक दळायची गरज नाहीये, बघू शकाल। आता या स्टेजला यामध्ये घालूयात। इथे मी घेतलेले आहे 15 खजूर। यातल्या बिया काढून हे असे बारीक तुकडे याचे करून घ्यायचे। अंजीर, सुका अंजीर, खजूर अंजीर नसेल तर
सरळ गूळ यामध्ये घालू शकता, साजूक तूप घालू शकता आणि त्याचे लाडू वळू शकता। आता यामध्ये बाइंडिंगची बाकी काही गरज नाही, कारण यामध्ये जे मॉइश्चर आहे खजूर आणि अंजीर मध्ये तेवढं पुरेसं आहे। आता हे फक्त एकत्र एकजीव करून घेऊयात। चला, हेही एकजीव झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल। आत्ताच याचे लाडू छान असे बांधले जात आहेत, पण तरी पण इथे आपण थांबणार नाही आहोत, कारण हे जे आपलं सुकं खोबरं आणि या ज्या बिया आहेत ज्या आपण आधी भाजून घेतल्यात हे घालूयात। हे सगळ्यात शेवटी याकरता घालायचं कारण हे फार आहे ना असं ब्लेंड करायचं नाही आपल्याला, थोडंसं याचे जे बीट्स आहेत ते राहिलं पाहिजे। सुरुवातीलाच घातलं असतं तर हे पूर्ण ब्लेंड होऊन गेलं असतं, म्हणून मग सगळ्यात शेवटी घालते। आणि त्याच सोबत यामध्ये जाईल आता एक मोठा चमचाभर गुलकंद। गुलकंदाची चव अफलातून लागते, खरंच मी मनापासून सांगते। या लाडूमध्ये ही जी चव आहे ना एक मस्त चव ॲड होते। आणि त्याच सोबत खसखस किंवा तीळ आपण घातलेले आहेत। सुकामेवा हा हलकाशा प्रमाणात उष्ण असतो, गुलकंद त्यातली हीट बॅलन्स करायला मदत करतं आणि नैसर्गिक गोडवाही त्यामध्ये ॲड होतो। आता हे एकजीव करून घेऊया। चला, हे सगळं एकजीव झालेलं आहे। वा, तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतंय। आता हे सगळं मिश्रण एका डिश मध्ये काढून घेऊयात आणि आता याचे वळूयात लाडू। सो लाडू वळताना तुम्ही हवं तसं गार्निश करू शकता। थोडंसं यावर लावते पिस्त्याचे काप आणि त्याचसोबत थोड्याशा गुलाब पाकळ्या, दिसायला छान दिसतं म्हणून, आणि चवीलाही या एडिबल असतात। गुलाब पाकळ्या तुम्ही बघू शकाल छान असे बांधले जात आहेत। यामध्ये पाक, साखर, गूळ काहीही घातलेलं नाही आहे, त्यामुळे लहान मुलंच नाही मोठेही गिल्ट फ्री हे लाडू आरामशीर खाऊ शकता। अतिशय पौष्टिक आहेत, क्या बात आहे। आणि आता याच पद्धतीने हे सगळे लाडू आपण वळून घेऊयात। तर हे पौष्टिक लाडू नक्की बनवून बघा आणि नक्की बनवून ठेवा। हे तयार करून ठेवले तर 1.5 ते 2 महिने व्यवस्थित टिकतात। पौष्टिक लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप पंढरपुरी डाळ, पाव कप काजू, पाव कप बदाम, पाव कप अक्रोड, अर्धा कप काळ्या मनुका, अर्धा कप सुकं किसलेलं खोबरं, 2 चमचे जवस, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे खसखस, 15 बिया काढलेले खजूर, 1 मोठा चमचा गुलकंद, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या, डाळवं, काजू, बदाम, अक्रोड भाजून घेत यात काळ्या मनुका घालायच्या आणि परतून घ्यायच्या। आता सुकं खोबरं, जवस, तीळ, खसखस परतत हे सगळे जिन्नस मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे। यात खजूर, अंजीर आणि गुलकंद मिसळून घेत एकजीव करायचा। आता यावर पिस्त्याचे काप आणि गुलाब पाकळ्या लावत हे लाडू वळायचे। झाले आपले पौष्टिक लाडू तयार। आज आपण मस्त अशी खुसखुशीत चकली कशी बनवायची ते बघतोय। आणि यासाठी 1 किलो भाजणीचं प्रमाण कसं घ्यायचं हेही आपण बघतोय। सगळ्यात आधी आपण भाजणी बनवायला सुरुवात करूयात। तर त्यासाठी काय करायचं, त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत अर्धा किलो तांदूळ। शक्यतो चाळणीवर घ्यायचे, शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा, नवीन तांदूळ नाही घ्यायचा। यावर खूप सारं पाणी घालायचं आणि कमीत कमी 3 ते 4 वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा। आता हा स्वच्छ धुतलेला तांदूळ यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि पाणी व्यवस्थित निथळलं की एक सुती कापड घ्यायचं आणि सुती कापडावर हा तांदूळ व्यवस्थित एकसारखा स्प्रेड करून घ्यायचा। आता तांदूळ स्प्रेड करून झालं की अर्धा किलो जर तांदूळ असेल तर त्यासाठी मी इथे घेते 200 ग्रॅम चणा डाळ। चणा डाळ हे चाळणीत घ्यायची आणि स्वच्छ पाण्याखाली व्यवस्थित धुवून घ्यायची 3 ते 4 वेळा। त्यातलं पाणी निथळलं की पुन्हा ही चणा डाळ तांदूळाच्याच बाजूला एका सुती कापडावर एकसारखी पसरवून ठेवायची, स्प्रेड करून ठेवायची। आता घ्यायची आहे मूग डाळ। 100 ग्रॅम मूग डाळ घ्यायची। ही मूग डाळ ही चाळणीत घेऊन व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची। ही धुतलेली डाळ हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची। आणि आता घ्यायची 50 ग्रॅम इथे आपल्याला उडदाची डाळ। उडदाची डाळ ही व्यवस्थित स्वच्छ धुवायची आणि सुती कापडावर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची। आता ही जी स्वच्छ धुतलेली धान्य आहेत, हे धान्य कमीत कमी 1 दिवस
सुकवून घ्यायचे आहेत. अगदी फॅन खाली वगैरे ठेवायची गरज नाही. अगदी नैसर्गिक हवेमध्ये व्यवस्थित 1 दिवस आणि रात्र ड्राय करून घ्यायचे, सुकवून घ्यायचं. आता ही आपण एक एक करून भाजून घेतोय. तवा गरम करायला घ्यायचा. गरम तव्यामध्ये सगळ्यात आधी तांदूळ घालायचे आणि मध्यम आचेवर तांदूळ एकसारखे मिक्स करत परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे. हलकासा तांदळाचा रंग यायला सुरुवात झाली, तुम्ही ते बघू शकाल की हा तांदूळ घ्यायचा आणि एका परात किंवा डिशमध्ये काढून घ्यायचा. तांदूळ भाजून झाले. धुवून सुकवलेली चणा डाळ आहे ती पॅनमध्ये घालायची. तीही मध्यम आचेवर एकसारखी मिक्स करत भाजून घ्यायची. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.